नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. दीड दिवस शाळा शिकून बहुजनांचे दुःख, त्यांच्या वेदना, त्यांचे दारिद्र्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगासमोर मांडणाऱ्या व परखड लेखन करणाऱ्या, ज्यांचे साहित्य साता समुद्रापार गेले, ज्यांनी आपल्या साहित्यातून समाज प्रबोधन केले, अशा थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती नाशिकच्या मनमाडमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. शहरातून विविध भागातून चित्ररथाच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मिरवणुकीत समाज बांधवांसह प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी भव्य अन्नदानाचे देखील आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित गायकवाड व समितीने शहरातील निघालेल्या विविध मिरवणुकीच्या मंडळ अध्यक्ष यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी एकच ठेका धरत जय लहुजी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला होता. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. इकडे पाय इकडे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती ही मनमाड शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरी झाली. तसेच मनमाड शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून अभिवादन करण्यासाठी जनता आली. तसेच विविध पक्षाचे, संघटनेचे लोकांनी येऊन इथं पुतळ्यावर अभिवादन केलं आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने त्या चोख बंदोबस्त बजावला आहे. त्याबद्दल आम्ही समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानतो. असेही कार्यक्रम यापुढेही आम्ही घेत राहू. मी सार्वजनिक जयंती अध्यक्ष उत्तोच समिती अध्यक्ष बोलतो, रोहित गायकवाड. मी सर्वात प्रथम पोलीस प्रशासन आणि आमची जी कमिटी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंतीचा उपाध्यक्ष. तर या मनमाड नगरीतून जे विविध ठिकाणून 12 रथ आले त्यांचा आमच्या कमिटीच्या वतीने फूल आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आला. ते आल्यानंतर कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. पोलीस प्रशासनाचाही खूप खूप धन्यवाद का त्यांनी एकदम चोख बंदोबस्त केला. व सर्व नागरिकांचेही धन्यवाद का त्यांनी कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची व जयंतीची शोभा वाढवली. धन्यवाद. मनमाड शहरातील विविध भागातून जवळपास 12 रथ आले आणि जयंती उत्सव अतिशय आनंदात पार पडला. तर मी सर्व नागरिकांचे, तसेच अध्यक्ष रोहित भाऊ गायकवाड, मनोज अण्णा ससाने, पटेल मामा या सर्वांनी सहकार्य केलं. सर्वांचे धन्यवाद मनापासून. सर्वात प्रथम माझ्या सर्व महापुरुषांना अभिवादन आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे लेखणी कादंबरीचे हे लेखक होते. यांची लेखणी आजच्या भारतामध्ये ही महाराष्ट्र चळवळीची ही लेखणी आहे. यांच्या लेखणीने न्याय, संयुक्त आणि जे रोजगार आहे, जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही जागी झाली पाहिजे, यांना माझे तीव्र वंदन आहे. त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बारेमध्ये मी काय बोलू.
तेवढे माझं बोलायचं त्यांच्या हे पण नाही. आज त्यांनी 1.5 दिवसाच्या शिक्षणामध्ये त्यांनी शिवरायांची छाती रश्यामध्ये गायली, त्यांनी जो पोवाडा गायला, आणि 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये शिक्षणामध्ये आज त्यांच्या लेखणीमध्ये कोणी PhD करते, कोणी राजकारणी करते, कोणी सल्लोक करते. त्या ठिकाणी माझं त्यांना तीव्र अभिवादन आहे. आणि जो मनमाड शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा जन्मोत्सव हा साजरा होतो, सर्वात प्रथम 2017मध्ये ज्यावेळेस मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कळले, त्या प्लेटला मनमाड शहरामध्ये सर्वात प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करणारा सार्वजनिक नंतर मी एक व्यक्ती आहे. माझ्यानंतर मला खरंच आज खूप अभिवादन आहे. खूप मला खुशी होती आज माझ्यामुळं या मनमाड शहरामध्ये जी गजबज होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीची, मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. माझी हीच इच्छा आहे का अजून या उत्सवाला प्रतिसाद भेटला पाहिजे, हीच माझी सर्व जनतेकडे विनवणी आहे, ही नम्र विनंती. सर्वात प्रथम पोलीस प्रशासनाचा व मनमाडच्या PI केरे साहेबांचा मी खूप मोठा धनी आहे. त्यांचे उपकार मानतो का साहेब माझ्या रथ साजरा झाल्यानंतर बी तुमची पत्रकार परिषद माझ्यापर्यंत आलेली होती. तुम्ही स्वतः माझ्यापर्यंत आले, साहेब 4 वेळेस माझ्यापर्यंत आले. त्या ठिकाणी साहेब स्वतः माझ्या रथाला, माझ्या मिरवणुकीला साहेबांचा स्वतः सहभाग होता. त्या ठिकाणी मी मनमाड पोलीस प्रशासनाचे मी मनपूर्वक हात जोडून आभार मानतो का ते हार्दिक करूया क्रांती लवजी वाजता सर्वांचं जय लवजी सर्वांचे मनपूर्वक आभार.